तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडिओ क्रिएशनमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ म्हणजे आपल्या इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडिंग असलेल्या जे काही फोटोज आहेत, जे जिबली फोटोज आहेत, त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते खूप ट्रेंडिंग असल्यामुळे आपण त्यावरती आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला तशा प्रकारचा फोटो एडिट करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरची गरज पडणार आहे। त्या सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे तुमच्या मोबाईलमध्ये। त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम वरच्या बाजूस 3 डॉट दिसतील, त्यावर टच करायचे। त्यानंतर तुम्हाला 2 नंबरला ऑप्शन बसेल न्यू टॅबच्या खाली न्यू टॅब वगैरे टच करायचे आणि वरती तुम्हाला सर्चचा ऑप्शन येईल, त्यावरती ChatGPT असे सर्च करून घ्यायचे। तर सर्वात प्रथम ChatGPT तुम्हाला सर्च करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला थोडंसं लोड झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम तुम्हाला इथे लॉगिनचं ऑप्शन दिसेल, लॉगिनवरती टच करून घ्यायचे। लॉगिनवरती टच केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला खालच्या बाजूस एक साइन इनचं ऑप्शन दिसेल, त्यावर टच करून घ्यायचे। साइन इनवरती टच केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचा जीमेल आहे ते तुम्हाला इथे जीमेल ॲड करून घ्यायचं आहे। जीमेल ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला कंटिन्यूवरती टच करून घ्यायचे। कंटिन्यूवरती टच केल्यानंतर सर्वात प्रथम तुमचं जे काही पेज आहे ते लोड होईल। लोड झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुम्हाला जे काही ईमेल ॲड्रेस आहे ते जो तुम्ही अगोदर ॲड केला होता तो ईमेल तुम्हाला पुन्हा एकदा इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर सर्वात प्रथम आपण इथे एक ईमेल ॲड करून घेऊ। ईमेल ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला कंटिन्यूवरती टच करून घ्यायचे। कंटिन्यूवरती टच केल्यानंतर तुम्हाला जे काही पासवर्ड आहे ते पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे आणि पासवर्ड जर असेल तर कमीत कमी 12 अंकाच्या समोरून तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पासवर्ड ॲड करून घेतला आहे। त्यानंतर तुम्हाला कंटिन्यूवरती टच करून घ्यायचं आहे। कंटिन्यूवरती टच केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या जे काही जीमेल आहे त्या जीमेलवरती जायचे आणि तुम्ही जो जीमेल दिलेला आहे त्यावरती तुम्हाला एक OTP येऊन जाईल। तो OTP तुम्हाला इथे अशा प्रकारे जीमेल ओपन करून घ्यायचे आणि ते OTP जे आहे ते तुम्हाला इथून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर पुन्हा तुम्हाला जे काही आपला क्रोम ब्राउझर आहे त्यावरती यायचं आहे आणि त्यावरती आल्यानंतर जे काही OTP आहे ते तुम्हाला इथे फिल करून समोरचं पेज तुम्हाला रिलोड करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं फुल नेम आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। तर आपण अशा प्रकारे इथे नाव ॲड करून घेऊ। त्यानंतर तुमची जे काही डेट ऑफ बर्थ आहे ते तुम्ही डेट ऑफ बर्थ पण इथे ॲड करून घेऊ शकता। अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ ॲड करायचे आणि पुन्हा कंटिन्यूवरती टच करून घ्यायचे। तर मित्रांनो, पुन्हा बॅक यायचे। बॅक आल्यानंतर क्रोम ब्राउझर तुम्हाला पुन्हा ओपन करून घ्यायचे। ओपन केल्यानंतर 3 डॉटवरती टच करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती टच करायचे आणि इथे सर्चच्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला इथे ChatGPT अशा प्रकारे सर्च करून घ्यायचे। सर्च करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम तुमचा जे काही इंटरफेस आहे तो अशा प्रकारे ओपन होऊन जाईल। ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे एक लॉगिनचं ऑप्शन दिसेल, त्यावरती टच करून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपण जी काही साइन इन केलं होती ज्या ईमेलनी तो ईमेल तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण तो ईमेल इथे ॲड करून घेऊ। ईमेल ॲड केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचे। कंटिन्यू केल्यानंतर जे काही तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे अशा प्रकारे फिल करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण इथे पासवर्ड ॲड करून घेऊ। पासवर्ड ॲड केल्यानंतर कंटिन्यू टच करायचे। कंटिन्यूवरती टच केल्यानंतर जे काही तुमचा पेज आहे तो रिलोड होईल। रिलोड झाल्यानंतर जे काही आपले लॉगिन आहे ती लॉगिन अशा प्रकारे होऊन जाईल। लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला हॅलो ChatGPT अशा प्रकारे सर्च करून म्हणजे टाईप करून तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हॅलो ChatGPT सर्च करून तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज येऊन जाईल। मेसेज आल्याच्यानंतर पुन्हा एक जे काही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्हाला एक तिथे एक नोट जी आहे ती दिलेली आहे लिहून, ती तुम्हाला नोट तिथून कॉपी करायची आहे आणि इथे येऊन तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे। तर सर्वात प्रथम आपण ती नोटपॅडमध्ये ॲड करून घेतलेली आहे, तिथून आधी सर्वात प्रथम कॉपी करून घेऊया। तर सर्वात प्रथम नोटपॅडमध्ये जायचं आहे आणि सर्वात प्रथम जी काय आहे ती जी काय आपण जे काय मेसेज दिलेला आहे तो तुम्हाला इथून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर पुन्हा तुम्हाला आपल्या जे काय क्रोम ब्राउझर आहे जिथे आपण टॅब ओपन केला आहे तिथे यायचे। तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम हा मेसेज तुम्हाला इथे सेंड करायचा आहे, जे की आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेला आहे। तर सर्वात प्रथम अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला इथे प्लस आयकॉनवर टच करायचं आहे आणि अपलोड अ इमेज अशा यावरती टच करून घ्यायचं आहे आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे इमेज सिलेक्ट करून डन करायचं आहे। डन केल्यानंतर तुम्हाला
अशा प्रकारे ती जी काही इमेज आहे ती रीलोड होईल. त्यानंतर तुम्हाला क्रिएट इमेज यावरती टच करायचं आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला हा जो इमेज आहे ती वरती सेंड करायचा आहे. सेंड केल्यानंतर जे काही इमेज आहे ते अशा प्रकारे तुमच्या नेटवर्कनुसार जे काही आपल्याला जे काही चॅट गिबली जे आहे त्यामध्ये तुमचा जो काही कन्वर्ट कमीत कमी 5 ते 10 मिनिट लागू शकतात यासाठी. तर मित्रांनो कमीत कमी 5 मिनिट लागू शकतात, 5 मिनिटाच्या समोरून लागू शकतात, तुमच्या नेटवर्कवर डिपेंड आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता वरच्या पाऊस आपण जो हा इमेज आहे तो अपलोड केला होता. त्यानंतर जे काही गिबली जे आहे तो अशा प्रकारे आपल्याला त्यांनी कन्वर्ट करून दिला आहे. तर सर्वात प्रथम हा तुम्हाला इमेज सेव्ह करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या इमेजवर टच करायचे आणि टच केल्यानंतर डाउनलोड इमेजवरती टच करायचे आणि हा इमेज तुमचा डाउनलोड होऊन जाईल. तर सर्वात प्रथम डाउनलोड झालेला इमेज तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. तर सेम पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक इमेज इथे ॲड करून प्लसवरती ॲड करून इथून इमेज ॲड करू शकता आणि जी काही दिवसाची लिमिट आहे ती 3 फोटो ते 2 फोटो ते देऊ शकता. त्या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला इमेज कन्वर्ट करायचे असेल त्यासाठी तुम्हाला पेड प्रमोशन घ्यावं लागेल. तर सर्वात प्रथम जे काय आहे तो आपण अशा प्रकारे हा इमेज ॲड करून घेतलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची इमेज ॲड करून अशा प्रकारे जे काही जिबली जे काही ट्रेंडिंग जे काही फोटो जे आहेत सोशल मीडियावर चालत आहेत ते तुम्ही अशा प्रकारे इथून बनवू शकता. धन्यवाद.